अशाच विचाराने माणूस संपतो. जीवनामध्ये आपण हीच सर्वात मोठी चूक करतो. ती कोणती? सतत माणूस विचारच करत असतो. विचार करण्याची पण एक लिमिट असते. आज समाजामध्ये आपण ज्या काही गोष्टी घडत असते, आपण बघत असतो, पाहत असतो, ऑब्झर्व करतो आणि त्या गोष्टीचा आपण सतत विचार करत असतो. तर विचार करणं हे चुकीचं नाही आहे, पण विचार जर आपल्या लिमिटच्या बाहेर जात असेल आणि तो विचार ऍक्शन मध्ये जर परिवर्तन होत नसेल, तर तो विचार आपल्यासाठी चिंताजनक ठरू शकते. त्यामधून आपल्याला नैराश्य येऊ शकते आणि त्यामधून आपण डिप्रेस सुद्धा होऊ शकतो. म्हणून एक मित्रांनो, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जीवनामध्ये आपण या सगळ्या गोष्टीमध्ये अडकलो आहे की लोक काय म्हणतील, माझं चांगलं दिसलं पाहिजे, माझं खराब दिसेल का. आपण तुम्ही एक ऑब्झर्व करा, रात्री झोपत असताना प्रत्येकाला मनामध्ये विचारत असते की उद्या काय होईल, कोणी काही म्हणेल का. तर ह्या सगळ्या विचाराने माणूस ग्रस्त झालेला आहे. म्हणून कुठेतरी आपण या सगळ्या विचारातून बाहेर निघायला पाहिजे, असं प्रत्येकाने विचार केला पाहिजे की आपण या गोष्टीतून बाहेर कसं निघू. तर हा विचार न करता आपण याच्यामध्ये अडकलेलो आहे आणि सतत या विचाराने ग्रस्त होत आहे. मला एक सांगा, आपण म्हणतो की मला आयुष्यामध्ये समोर जायचं आहे, यशस्वी व्हायचं आहे, तर आपण विचार केल्याने होणार नाही. आपल्याला ऍक्शन घ्यावं लागेल, आपल्याला प्रेझेंट मध्ये राहून काम करावं लागेल. आपण हे चूक करतो की आपण वर्तमान काळाचा विचार न करता फ्युचरचा विचार करत असतो. फ्युचरचं प्लॅन करायचं, फ्युचरमध्ये जायचं नसतं. जे आपल्या हाती नाही आहे, जो होऊन गेला, तर पास्ट मधून फक्त शिकायचं की आपल्या आयुष्यामध्ये पास्ट मध्ये काय घडलं, जे आपण वर्तमानमध्ये सुधारू शकू आणि आपण वर्तमानमध्ये राहू शकू आणि वर्तमानामध्ये राहून ऍक्शन घेऊ शकू. आपण ते न करता फ्युचरमध्ये जात असतो, फ्युचरचे प्लॅन्स बनत असतो आणि त्याचं मग आपल्याला टेन्शन येतं, प्रेशर येतं की हे जे प्लॅन्स आपण ठरवतो ते होत नाही, ते इम्प्लिमेंट होत नाही, कारण आपण फ्युचरमध्ये जात असतो. आपण आपला विचार हा फ्युचरमध्ये नेतो. ना पास्ट आपल्या हाती आहे, ना फ्युचर आपल्या हाती आहे. आपल्या हाती आहे फक्त प्रेझेंट. म्हणून प्रत्येकाने प्रेझेंटमध्ये राहून आपले कामं केले पाहिजे. आपल्या आयुष्याचं सोनं केलं पाहिजे. आपल्याला एका योग्य मार्गाने जायचं असेल आणि ह्या सगळ्या नैराश्यातून बाहेर निघायचं असेल, तर आपल्यासाठी एकच चांगला मार्ग आहे की आपण वर्तमानमध्ये जगायचं, प्रेझेंटमध्ये जगायचं. आज सगळ्यात जास्तीत जास्त आज सर्वसामान्य माणसाचाच नाही तर सगळ्यांचा हाच प्रॉब्लेम आहे. तो मग स्टुडंट राहो, महिला, व्यक्ती, फार्मर असो किंवा कोणी जॉब सिकर असो किंवा कोणी अजून बिझनेसवाला असो, प्रत्येकामागे धावपळ आहे. आणि आजच्या युगामध्ये ही सगळ्यात मोठा चिंताजनक रोग आहे, चिंताजनक विषय आहे आणि या विषयाला कोणीच गांभीर्याने घेत नाही. पण आपण या ओव्हर थिंकिंग मधून बाहेर कसं निघायचं याचा विचार केला पाहिजे आणि म्हणूनच आपण हा व्हिडिओ शूट करत आहे मित्रांनो, की आपल्याला हा व्हिडिओ बघून काहीतरी तुमच्या जीवनामध्ये व्हॅल्यू ऍड होणार, काहीतरी तुम्हाला या सगळ्या प्रॉब्लेम्स मधून बाहेर निघणार. यासाठीच आपले हे व्हिडिओज येत असतात की जेणेकरून आपण आपल्या जीवनामध्ये कुठेतरी अडकलेलो आहे, कुठेतरी आपण आपल्या आयुष्यामध्ये एक डिस्टर्ब झालेला आहे, तर आपल्याला एक नवी दिशा देण्याचं काम आपलं हे युट्यूब चॅनल करतात. त्याला सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. नक्कीच तुम्हाला यातून काहीतरी व्हॅल्यू ऍड भेटणार, काहीतरी तुमच्या जीवनामध्ये व्हॅल्यू भेटणार.